नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाजसुधारक भाग 2। समाधान महाजन सरांचं पुस्तक बघत आहोत, पुस्तक वाचन करत आहोत, रीडिंग करत आहोत मराठीमध्ये। तर या पुस्तकाचा आज दुसरा टॉपिक आहे अर्थव्यवस्था। तर तो आज आपण वाचन करणार आहोत। तर सविस्तर वाचन करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवीन विद्यार्थ्यांनी लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आल्यास लगेच तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होईल। चला तर मग बघूयात अर्थव्यवस्था। महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याची सत्ता अस्तंगत झाल्यामुळे प्रदेशात दुरावस्था घसरली, सैनिकांची उपजीविकेचे साधन नष्ट झाले, सरदार जहागीरदारांची सत्ता संपली, समाजाची विपन्नावस्था शाहीर परशारा, सगन भाऊ होनाजी व प्रभाकर यांनी आपल्या शहरी काव्यातून व्यक्त केली। राजधानीचे पुणे शहर तत्कालीन श्रीमंत शहरामध्ये गणले जायचे। पेशवाई ऐन भारतात असताना स्वतः पेशव्यांना लाख लाख कर्ज देणारे जवळपास 162 सावकार पुण्यात होते। संपूर्ण देशातून व्यापारी, सोनार, शिल्पकार, विणकार आदी मंडळी पुण्यात येऊन राहत। नागपूर देखील एक श्रीमंत शहर होते। भोसलेंच्या राजवाड्यातील जवळपास 136 पोती भरून सोने व चांदी इंग्रजांनी हस्तगत केली होती। या किमती मालाचा इंग्रजांनी लिलाव केला होता। इंग्रजांचे राज्य आल्यावर शेकडो सावकार, धनिक, सरदार यांनी पुणे सोडण्यास सुरुवात केली। मोठे महाल व वाडे ओस पडले। मराठी व ब्राह्मणाच्या पेढ्या लयास गेल्या। इंग्रजांनी जहागिरी, वतने, इनामे व देशमुखीचे आधार नष्ट केले। व्यापार बुडाला। बरीच वर्षे पुण्यात आलेला भांडवलाचा बाजार बंद झाला। जून 1817 मध्ये पेशव्यांच्या जड जवाहीरखाना व खजिना वाराणसीबाईच्या देखरेखीखाली सिंहगडावरून रायगडावर नेलेला होता। गडावर इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या भडीमारामुळे रायगडवर अचानक भयानक आग लागली। त्यात खजिना व किंमती जवाहिरे नष्ट झाले। आधीच्या सर्व सत्ताधीशांपेक्षा ब्रिटिशांनी अत्यंत निर्दयपणे कर वसुली सुरू केली। महाराष्ट्रात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, गणेश वासुदेव जोशी, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे या सर्वांनी ब्रिटिशांच्या शोषक वृत्तीवर वारंवार लिखाण करून त्यांच्या सत्तेचे खरे स्वरूप उघड केले। महाराष्ट्राचे इतिहास पाहता न्यायमूर्ती रानडे यांनी महाराष्ट्रातील पहिले अर्थशास्त्रज्ञ होते। कोण होते? तर न्यायमूर्ती रानडे महाराष्ट्रातील पहिले अर्थशास्त्रज्ञ होते। आता बघूयात कापसाचा व्यापार। 1832 पासून अमेरिकन कापसाचा भाव वाढल्याने भारतीय कापसाला चांगलीच मागणी आली आणि इंग्लंडला कापसाची निर्यात वाढली। 1835 ते 36 मध्ये निर्यातीतील वाढ 10 लाख गाठींनी वाढली। अनेक विदेशी कंपन्या मुंबईत सुरू झाल्या। या कंपन्यांनी आपल्या हितासाठी बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स ही संघटना सुरू केली। कापडगिरणी व्यवसायाची सुरुवात मुंबईत झाली होती। 1853 ते 54 मध्ये कावसजी दावर यांनी, बघा यावर प्रश्न विचारत, कोण होते ते? 1853 ते 54 मध्ये कावसजी दावर यांनी ताडदेव येथे पहिली कापडगिरणी सुरू केली। कुठे केली? ताडदेव। तीच बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी 1854 साली माणिकजी पेटिट यांनी कापडगिरणी काढली। 1861 मध्ये अमेरिकेत यादवी युद्धाचा वणवा पेटला, त्यामुळे ब्रिटनमधील कापडगिरण्यांना अमेरिकन कापूस मिळणे बंद झाले। परिणामी भारतीय कापसाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली। सन 1861 ते 1865 पर्यंत कापूस व्यापारात अभूतपूर्व तेजी आली। खानदेश, विदर्भ, मराठवाडा, गुजरातमधील कापसाला अपूर्व भाव मिळाला। या तेजीचा फायदा व्यापाऱ्यांना जास्त मिळाला। मुंबईत प्रचंड पैसा फिरू लागला। अर्थव्यवस्थेतील या अवस्थेला कॉटन बूम असे म्हटले जाते। 1882 साली इंग्लंडमधून येणाऱ्या कापडावरचे आयात शुल्क पूर्ण रद्द केले। मुंबईनंतर सोलापूरमध्ये कापडगिरण्या होत्या। 1876 मध्ये सोलापुरात पहिली कापडगिरणी शेठ मोरारजी गोकुळदास यांनी सुरू केली। कोणी सुरू केली? शेठ मोरारजी गोकुळदास 1876 मध्ये। खानदेशातील धुळे, जळगाव, चाळीसगाव आणि अमळनेर सारख्या शहरात कापड उद्योगाला सुरुवात झाली। 1890 ते 1907 या दशकातील नवा फॅक्टरी ऍक्ट
संप, हिंदू मुस्लिम दंगे, दुष्काळ, त्यासोबतच आलेला प्लेग या साऱ्या घडामोडींचा परिणाम मुंबईतील कापड उद्योगावर झाला. 1896 मध्ये भारतात तयार झालेल्या प्रत्येक कापडावर जकात लावली जाऊ लागली. 1 डिसेंबर 1925 पासून कापसावरचा अबकारी कर वसूल करण्याचे सरकारने थांबवले. 1926च्या अर्थसंकल्पात तो रद्दच करण्यात आला. 10 जून 1926 रोजी फ्रँक नाईसच्या अध्यक्षतेखाली टेरिफ बोर्डाची स्थापना करण्यात आली आणि कापड उद्योगाबाबतच्या त्याच्या शिफारसी जून 1927 मध्ये प्रकाशित करण्यात आल्या. त्यानुसार भारतात आयात होणाऱ्या कापडावर आकारला जाणारा कर 11% ऐवजी 15% करण्यात आला. गिरण्यांना लागणाऱ्या तागासाठी 1941 मध्ये मुंबईत CJ टेक्सटाईल हा कारखाना सुरू झाला. कापसातून सरकी काढण्याचे कारखाने खानदेश, वराड व औरंगाबाद शहरात सुरू झाले. ओटरफील्ड समिती, आता बघूयात. 8 नोव्हेंबर 1946 रोजी ओटरफील्ड समितीची स्थापना करण्यात आली. कापड उद्योगातील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती. या समितीने प्रथम खानदेशातील कापड उद्योगाची, विशेषतः अमळनेर येथे हिंसक वळण लागलेल्या कामगार चळवळीची पाहणी करून 8 जानेवारी 1947 रोजी अंतरिम अहवाल सादर केला आणि नंतर मुंबईच्या कापड उद्योगाबाबत शिफारस केली. आता बघूया साखर कारखाने. भारतीयांना साखर माहिती होती, पण भारतात मूळ गुळ व खांडसरीचा जास्त वापर व्हायचा. आता खांडसरी नेमकं खडी साखर म्हणतात ना त्याला म्हणतात खडी साखरेला खांडसरी म्हणतात. एक 18 मिश्री शुद्ध हिंदीमध्ये 1830 नंतर महाराष्ट्रात ऊसाच्या लागवडीची आधुनिक पद्धत सुरू झालेली दिसते. 1830 नंतर ब्रिटिशांच्या काळात पांढरी शुभ्र साखर मॉरिशस मधून मोठ्या प्रमाणावर आयात होऊ लागली. तिलाच मोरस साखर म्हटले जाऊ लागले. 1863 पासून यंत्रावर ऊसापासून साखर तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. बेलापूर येथील पहिला कारखाना 1920 साली सुरू झाला. त्यानंतर मुंबई इलाख्यात असे 3 कारखाने उभे राहिले. 1932 साली भारतात 30 साखर कारखाने होते. त्याही वर्षी भारतात 6 लाख टन साखरेची आयात करावी लागत असे. 1932 साली साखर उद्योगाला संरक्षण देण्यासंबंधी विधेयक मंजूर करण्यात आले. 1932 साली BC कामत या नेमस्त नेत्याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालात त्यामुळे साखर उद्योग विकसित करावा अशी शिफारसही करण्यात आली होती. त्यातच 1938 साली या उद्योगाबाबत चौकशी समिती नेमण्याची व संरक्षणाची व्याप्ती व कालावधी वाढवण्याची तरतूद करण्यात आली. 1933 ते 1940 या काळात महाराष्ट्रात 12 साखर कारखाने उभे राहिले. 1932 साली धनंजय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली विखे पाटलांनी सहकारी कारखानदारीचा प्रारंभ केला. कोणी? विखे पाटलांनी. 1932 साली धनंजय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली. आता बघा, बेलापूर साखर कारखान्यास 99 वर्षासाठी भाडेपट्ट्याने जमीन देण्यात आली होती. एकरी 45 रुपये पाणीपट्टी कारखान्यास द्यावी लागत होती. 1939 ते 40 या आर्थिक वर्षात मुंबई प्रांतात 11 साखर कारखाने होती. 1948 साली विखे अण्णा पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखाना सुरू करेपर्यंत महाराष्ट्रातील सर्व 11 साखर कारखाने खाजगी मालकीचे होते. प्रवरा हा पहिला सहकारी कारखाना होता. कोणता? प्रवरा. साखर उद्योगात लाला, श्रीराम व ब्रिजमोहन बिर्ला या उद्योगपतीचे उत्तर भारतात मोठे नाव होते. महाराष्ट्रातील साखर उद्योजकांचे नेतृत्व तेव्हा लालचंद हिराचंद यांच्याकडे होते. उत्तरेतील ऊस उत्पादक व साखर कारखानदार यांच्यात मध्यस्थी करण्याचे काम डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे करीत होते. 1950 साली महाराष्ट्रात एकूण 13 साखर कारखाने होते. आधी किती होते? 12 होते. त्याच्यानंतर मग 13 झाले. इंजिनिअरिंग उद्योग. मुंबई प्रांतात कापड उद्योगानंतर महत्वाचा इंजिनिअरिंग उद्योग होता. डिझेल इंजिन प्रथम तयार केले ते धनजी शाह कुपर यांनी. ते स्वतः काही महिने मुंबईचे मुख्यमंत्री होते. त्यांची कुपर इंजिनिअरिंग कंपनी वालचंद उद्योग समूहाच्या नियंत्रणात आली. आता बघूयात लोखंड व पोलाद उद्योगे. या उद्योगासाठी महाराष्ट्रात वालचंद कोठारी व लक्ष्मण किर्लोस्कर यांचे योगदान महत्वाचे आहे. लोखंड व पोलाद उद्योग यासाठी. आता इतर उद्योग बघूयात. महाराष्ट्रातील पहिला कागद कारखाना 1887 मध्ये मुंबई येथे सुरू झाला. डेक्कन पेपर मिल्स असे त्याचे नाव होते. हा कारखाना वृत्तपत्रांना कागद पुरवीत असत. 1887 मधले आहे बरं. मुंडवा येथे सुरू
मुंबई वाचलं का मी, मुंडवा येथे सुरू झाला होता. बघा परत वाचते. महाराष्ट्रातील पहिला कागद कारखाना 1887 मध्ये मुंडवा येथे सुरू झाला. डेक्कन पेपर मिल्स असे त्याचे नाव होते. हा कारखाना वृत्तपत्रांना कागद पुरवीत असत. आता बघूया बँक ऑफ बॉम्बे ही पहिली कोणती? बँक ऑफ बॉम्बे ही पहिली संयुक्त भांडवली बँक 1840 साली स्थापन झाली. हीच बँक आज बँक ऑफ इंडिया या नावाने कार्यरत आहे. 1860 पर्यंत अनेक बँका सुरू झाल्या. 1889 साली पुना बँकेची स्थापना झाली. 1890 साली डेक्कन बँक स्थापन झाली. औद्योगिक विकास बघूयात. औद्योगिक वृद्धीचे नियमन करण्यासाठी केंद्र सरकारने मे 1916 मध्ये T.H. हॉलंड यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक आयोग नेमला. आयोगात इंग्रजांसोबत पंडित मदन मोहन मालवीय व दोराब टाटा हे भारतीय सभासद होते. या आयोगाच्या शिफारसीमुळे जलविद्युत निर्मितीला उत्तेजन लाभले. दोराबजी टाटा यांनी 1910 मध्ये हायड्रो इलेक्ट्रिक कंपनी स्थापन केली. या कंपनीने 1910 सालात खोपोलीचे पॉवर स्टेशन सुरू केले. मुंबईचा विकास बघूयात आता. वेलिंग्टन पियर, ओपोलो बंदर किंवा गेटवे ऑफ इंडिया. 1819 मध्ये वेलिंग्टन पियर म्हणजे ओपोलो बंदराचा उपयोग प्रवासी वाहतुकीसाठी करण्यास सुरुवात झाली. मुंबईच्या ओपोलो बंदरात इंग्रजांनी पहिले पाऊल टाकले व 1947 मध्ये शेवटचा ब्रिटिश सैनिक याच बंदरातून बाहेर पडला. बादशहा पाचवे जॉर्ज व महाराणी यांच्या मुंबई व भारतातील आगमनाच्या प्रित्यर्थ 1911 ओपोलो बंदरात 1927 मध्ये गेटवे ऑफ इंडिया उभारले गेले होते. त्यानंतर या बंदरास गेटवे ऑफ इंडिया असे म्हणण्यात येऊ लागले. मुंबई येथील गॉथिक शैलीतील वस्तूंची निर्मिती 1861 ते 1865 या काळातील कॉटन बूम नामक कापूस व्यवहारातील तेजीतून झाली होती. या काळात समुद्राच्या पाण्यात भराव घालून सुधारणा करून शहराची निर्मिती करण्यात आली होती. या शहराच्या आधुनिकीकरणात भारतीय व्यापाऱ्यांबरोबर गव्हर्नर सर बार्टर फ्रियर यांचे मोठे योगदान होते. मुंबई ते 7 बेटाचे शहर आहे. कुलाबा, म्हातारीचे बेट, मुंबई म्हणजेच मुख्य मुंबई, माझगाव, परळ, वरळी व माहीम या 7 बेटांचे एकत्रीकरण करून ब्रिटिशांनी मुंबई आयलंड सिटी तयार केली. मुंबईच्या या 7 बेटांच्या विकासाची सुरुवात जोरोल्ड अँजियर या गव्हर्नरने केली. हॉर्नबी वेलार्ड बांध. हॉर्नबी वेलार्ड हा एक बांध आहे. वेलार्ड हा शब्द पोर्तुगीज भाषेतील बांध या अर्थाच्या वेलाडो नामक शब्दावरून इंग्रजीत आला. विल्यम हॉर्नबी या गव्हर्नरच्या काळात 1771 ते 1784 त्यांनी खंबाला हिल व वरडी या दरम्यान बांध बांधण्याचा प्रस्ताव सादर केला. कोर्ट ऑफ डायरेक्टरने त्यास परवानगी दिली नाही. परवानगी नसताना त्याने हे काम सुरू केले. परिणामी त्याला निलंबन करण्यात आले, पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवले. परिणामी 1784 ते 1805 या काळात खंबाला हिल व वरडी या दरम्यान हॉर्नबी वेलार्डची निर्मिती झाली. हॉर्नबीच्या कामाचा गौरव म्हणून या बांधास हॉर्नबी वेलार्ड असे नाव दिले होते. आता या मार्गाला लाला लजपतराय हे नाव दिले आहेत. हॉर्नबी वेलार्डच्या बांधणीनंतर प्राप्त झालेल्या जमिनीवर महालक्ष्मी रेसकोर्स मैदान तयार करण्यात आले होते. हॉर्नबीच्या स्मरणार्थ कॉफर्ड मार्केट, बोरीबंदर, फ्लोरा फाउंटन या मार्गास हॉर्नबी नाव देण्यात आले होते. त्या स्वातंत्र्यानंतर दादाभाई नौरोजी यांचे नाव देण्यात आले. हाजी अली दर्गा. आता बघा, हाजी अली हा मुंबईतील एकेकाळचा श्रीमंत नागरिक होता. मक्केची यात्रा करून आल्यावर त्याने आध्यात्मिक मार्ग स्वीकारला. सर्व वैभव संपत्तीचा त्याग करून त्याने संन्यास घेतला. मी पहिल्यांदाच ऐकत आहे बरं या मागची स्टोरी. हाजी अली दर्गा ऐकला होता, परंतु या मागची स्टोरी मला माहिती नव्हती. तुम्ही सुद्धा नवीन असाल तर नीट ऐका. बघा, हाजी अली हा मुंबईतील एकेकाळचा श्रीमंत नागरिक होता. मक्केची यात्रा करून आल्यावर त्याने आध्यात्मिक मार्ग स्वीकारला. सर्व वैभव व संपत्तीचा त्याग करून त्याने संन्यास घेतला. हाजी बाबा व त्याची बहीण मा हाजियाना हे दोघेही महालक्ष्मी जवळ छोट्या बेटावर राहत होते. त्यांच्या भोवती भरपूर भक्तगण गोळा झाले. त्यांच्या निधनानंतर भक्तांनी हाजी अलीच्या स्मरणार्थ दर्गा बांधला व मा हाजियानी हिच्यासाठी वरडी दिसत आहे ना, वरडी बेटाजवळ एक कबर बांधली. पूर्वीचे राजभवन परळीमध्ये होते, जेथे आज हफकिन इन्स्टिट्यूट व KEM हॉस्पिटल उभे आहे. सर जॉन माल्कमने मलबार हिलवर नवीन राजभवन बांधणे सुरू केले. हे काम 1835 मध्ये पूर्ण झाले. कॉटन बूमच्या काळात बार्टल फ्रियर हा मुंबईचा गव्हर्नर होता. 1862 ते 67 त्याच्या काळात मुंबईच्या वास्तुरचनेत नवीन इमारतीची भर पडली व रस्ते मैदाने आखण्यात आले. काही इंग्रज लेखकांनी बार्टल याला नगर रचनाकार म्हटले. फ्लोरा फाउंटनची निर्मिती त्यांच्याच काळात करण्यात आली. बार्टल फ्रियरच्या स्मरणार्थ जनरल पोस्ट ऑफिस व सेंट जॉर्ज हॉस्पिटलकडून उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गाला त्याचे नाव देण्यात आले होते. त्याला नंतर कामगार पुढारी P. डिमोलोचे नाव देण्यात आले. कॉटन बूमच्या असलेल्या
पैशातून नवीन सेक्रेटरीचे बांधकाम 1867 मध्ये सुरू झाले व 1874 मध्ये भव्य इमारत बांधून पूर्ण झाली. आता बघूयात पुण्यात कसा विकास झाला बघूयात. आता पुण्यात गव्हर्नमेंट हाऊस बांधण्यास 1864 मध्ये सुरुवात झाली. 1871 मध्ये ते बांधून पूर्ण करण्यात आले. रोमन कमानी, गॉथिक शैलीचे स्तंभशीर्ष व इटालियन कॅपेनाइल यासारख्या ध्वजाचा मनोरा अशी त्याची विशिष्टता होती. पुणे विद्यापीठ स्थापन झाल्यावर येथे विद्यापीठ मुख्यालय उभारण्यात आले. त्याच काळात सध्याची डेक्कन कॉलेजची वास्तू 1868 मध्ये बांधून पूर्ण झाली. ससून हॉस्पिटल बार्टल फ्रियरने 1863 मध्ये या रुग्णालयाची पायाभरणी केली. इंग्लिश गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे कापड गिरणीचे व्यापारी व मोठे ज्यू धर्मीय मालक सर डेव्हिड ससून यांच्या दानशूरतेतून उभी राहिली. इंजिनिअरिंग कॉलेज 1869 मध्ये पुणे खडकी रस्त्यावर सायन्स कॉलेज म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजची इमारत निर्माण झाली. सरसनी गॉथिक शैलीतील या इमारतीसाठी सर कावसजी जहांगीर यांनी देणगी दिली होती. आगा खान पॅलेस आता बघूयात. सुलतान सर मुहम्मद शाह आगा खान यांनी 1892च्या दुष्काळात हा राजवाडा बांधण्यास प्रारंभ केला. दुष्काळात सर्व धर्मीय मजूर व कारागिरांना रोजगार उपलब्ध झाला. हे मुहम्मद शाह इस्माईल मुस्लिमचे धर्मगुरू होते. पाश्चात्य जगात त्यांचे चांगले वजन होते. 16 एकर जागेवर त्यांनी हा पॅलेस 1897 मध्ये बांधून पूर्ण केला. चले जावच्या काळात महात्मा गांधीजींचा याच काळी ठेवण्यात आले होते. महात्मा गांधीजीच्या जन्मशताब्दी वर्षात 1970 मध्ये आगा खान यांचे वंशज प्रिन्स करीम आगा खान यांनी हा पॅलेस राष्ट्राला अर्पण केला. आता येथे गांधी स्मारक निधीचे मुख्यालय असून गांधी वास्तू संग्रहालयात देखील आहे. पुणे देशाची राजधानी होणार होती. स्वाभिमानी बंगाली पुणे देशाची राजधानी होणार होती. आता ते बघूया होणार होती की नाही होती. तर स्वाभिमानी बंगाली लोक इंग्रज सरकार पुढे आव्हाने उभे करतील या भीतीने संसदीय समितीने भारताची राजधानी कलकत्त्याऐवजी पुण्यात ठेवावी असा विचार 1852 मध्ये मांडला होता. पण नंतर हा प्रस्ताव मागे पडला. मात्र एल्गिन व्हाईसरॉय असताना 1862 ते 63 पुण्यात देशाची पावसाळी राजधानी ठेवावी हा प्रस्ताव पुढे आला. यासाठी पुणे सरकारने 400 एकर जागा देखील घेतली. मात्र एल्गिनच्या निधनानंतर देशाची उपराजधानी पुण्यात आली नाही. पण मग त्या 400 एकर जमिनीवर 1871 मध्ये गव्हर्नमेंट हाऊस बांधण्यात आले. आता या जागेत पुणे विद्यापीठाचे मुख्यालय आहे. शेती व कायदे शिवकाळापासून ते पेशवाईपर्यंत शेत जमिनीवरील कराराबाबत लवचिक धोरण होते. कर दर 5 वर्षांनी ठरत असले तरी पाऊस, युद्ध, दुष्काळामुळे नुकसान झाल्यास साऱ्यात लूट व सवलत दिली जात असे. तसे इंग्रजांचे नव्हते. कर वसुली वेळेत व सक्तीचे करण्यावर त्यांचा भर होता. कर न भरल्यास जमीन गहाण ठेवून वा विकून तो भरावा लागत असे. ब्रिटिशांनी अंमलात आणलेल्या भूमी व्यवस्थेमुळे जमीन खाजगी मालकीची बनली. खेड्यात जमीनदार व सावकाराचे महत्त्व वाढले. खेड्याची स्वयंपूर्तता नष्ट झाली. आता कोणती व्यवस्था विचारतात बरं. भूमी व्यवस्थेमुळे काय झालं होतं. जमीन खाजगी मालकीची बनली. कोणत्या व्यवस्थेमुळे असा प्रश्न विचारला जातो. रयतवारी पद्धत बघा. आता हे तर येतातच. रयतवारी पद्धत येतेच. त्यामुळे टॉपिक व्यवस्थित ऐका. इंग्रजांचा महाराष्ट्रात जमीन धारणेवर विचार सुरू होता तेव्हा बंगालमध्ये कायमधारा पद्धत जोरात सुरू होती. एल्फिन्स्टन या पद्धतीच्या विरोधात होता. कारण या कोणी आणली होती बघा. ऐका. एल्फिन्स्टन या पद्धतीत रयत अर्थात जनता, रयत म्हणजे जनता जमीनदाराच्या लहरीवर अवलंबून होती व सरकारला फक्त 11% उत्पन्न मिळत असे. जमीनदाराला 89% उत्पन्न मिळत असे. दिसतंय का. - 89% उत्पन्न मिळत असे. मद्रास भागात मनरोने रयतवारी पद्धत मनरोने कोणी मद्रास भागात मनरोनेने रयतवारी पद्धत स्वीकारली होती. एल्फिन्स्टनला कायमधारा व मनरोनेची रयतवारी दोन्ही तितक्यात पसंत नव्हत्या. त्यामुळे त्या दोन्ही पद्धत नाकारून त्याने तिसऱ्याच मौजेवारी पद्धतीचा स्वीकार केला. हिला एल्फिन्स्टनची रयतवारी पद्धत असेही म्हणतात. या रयतवारी पद्धतीची वैशिष्ट्ये बघूयात. 5 वैशिष्ट्ये आहेत खालीलप्रमाणे. जमीन कसणाऱ्या रयतेला जमिनीचे मालक ठरवले गेले. त्यामुळे शेतकरी खातेदार झाला होता व सरळ सरकारला सारा भरू लागला होता. दुसरं, जमिनीची मोजणी, प्रतवारी आणि उत्पन्नाचा अंदाज घेऊन सदरीला सारा
ठरविला जाईल असे घोषित केले. तिसरं, शेतसारा उत्पन्नाच्या 45 ते 55% ठरवण्यात आला. चौथं, वसुलीचे अधिकार स्वतः कलेक्टरकडे देण्यात आले. कलेक्टर हे आपल्या हाताखाली अधिकारी, मामलेदार, मोजणीदार, कारकून, चौकशी अधिकारी यांच्या मार्फत वसुली करत. आता हा 5वा पॉईंट खूप महत्वाचा आहे. जमिनीची प्रतवारी उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशी करण्यात आली. शेतसारा फक्त रोखीनेच दिला पाहिजे असे बंधन ठेवले नाही. वास्तुरूपाने शेतसारा भरण्यास सवलत देण्यात आली. रयतवारी पद्धतीचे फायदे. रयत व सरकार यांचा प्रत्यक्ष संबंध आला, त्यामुळे आर्थिक शोषणाला जागा राहिली नाही. शेतकरी जमिनीचा मालक झाला. पडीक जमीन लागवडीखाली येऊ लागल्यामुळे उत्पन्न वाढले. रयतवारी मधील दोष. जमीन मालकीची बनली तरी ती विक्रीय ठरली होती, त्यामुळे सावकार शेतकऱ्याला कर्ज देऊ लागले. भरपूर व्याज देऊन शेतकऱ्यांचे शोषण करू लागले. रयतवारीमध्ये देखील 30 वर्षात बदल होणार होता, म्हणजे शेतसारा वाढणार होता, पण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नव्हते, म्हणजे सरकारी शोषण असणारच होते. जुने मध्यस्थ जे शिल्लक होते त्यांना जमिनीचे इनामी हक्क दिले. कोकणातील खोतांना जमिनीची मोठा भाग मालकी हक्काने दिला. विदर्भात पूर्वीच्या वतनदारी जी मालगुजारांना गावे इनाम म्हणून दिली. दख्खनच्या पठारावरील देखील देशमुख, देशपांडे, पाटील आदी लोकांना जमिनी दिल्या होत्या, त्यामुळे जमीनदारी ही रयतवारी पद्धतच ठरली. रॉबर्ट पिंगले यांचे जमिनीचे सर्वेक्षण. पिंगले यांचे जमीन मोजणीतील त्रुटी दूर करण्यासाठी एल्फिन्स्टनने 1824 साली जमिनीची पाहणी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने पुण्याचा असिस्टंट कलेक्टर रॉबर्ट किथ पिंगले यांची नियुक्ती केली. आता ते हायलाइट केलंय ना, ते खूप महत्वाचं आहे. 1823 साली पिंगलेची या पदावर निवड झाली होती. तो डेव्हिड रिकार्डोचा शिष्य होता. तो कोणाचा शिष्य होता? डेव्हिड रिकार्डोचा शिष्य होता. 1823 मध्ये झाली होती. त्याने शेतीची पाहणी केल्यावर धारा पद्धती निश्चित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लागवडीखाली असलेल्या जमिनीची वर्गवारी करणे. ही वर्गवारी प्रत्येक गटामध्ये जमिनीपासून नक्त उत्पन्न, नेट प्रोड्यूस किती येईल याचा अंदाज घेण्यासाठी केलेली असे. पिंगलेने या ठिकाणी रिकार्डोचा सिद्धांत राबवण्याचा प्रयत्न केला. रिकार्डोच्या सिद्धांतानुसार खंड हा एकंदर उत्पन्न न आकारता नक्त उत्पन्नावर आकारावा. पिंगलेच्या सर्वेक्षणात गावातील शेती व शेतीयुग असलेली जमीन यांचे वर्गीकरण केले गेले. प्रत्येक शेतकऱ्याची वेगळी कर आकारणी संबंधित शेतीचे मूल्यमापन केले आणि शेतीची मोजणी करून त्याच्या अंदाजे उत्पन्न ठरवले गेले. तसेच एकूण उत्पन्नाच्या 55% रक्कम कायम सारा म्हणून ठरवली. पिंगलेने सुचवलेली पद्धत महाराष्ट्रात 1829 मध्ये अंमलात आणली. त्यातील पहिला प्रयोग इंदापूर, जुन्नर, पाबळ, भीमथडी, पुरंदर, खेड येथे लागू करण्यात आला. पिंगलेची पद्धत देखील अपयशी ठरली. सारा आकारणीतील विषमता व प्रमाणापेक्षा जास्त दर आकारणी या पद्धतीत होती. तसेच ही पद्धत राबवण्यासाठी सक्षम अशी प्रशासकीय यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती. पिंगले पद्धत 1829 साली लागू झाली व 1830 साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला. शेतकऱ्यांकडे सारा भरण्यास पैसे शिल्लकच राहिले नाही. आता बघा, गोल्डस्मिथ व विंगेट कमिशन. पिंगलेची पद्धत अपयशी ठरल्यानंतर सरकारने थॉमस विल्यमसन यांच्याकडे महसूल नव्याने ठरवण्याची जबाबदारी सोपवली. त्याने 1835 मध्ये गोल्डस्मिथ व विंगेट कमिशन नेमले. या कमिशनने पिंगलेचा लॉ ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी पूर्णपणे रद्द केला. 1836 मध्ये या कमिशनने मोहोळ व माढा या तालुक्याची पाहणी केली. या आधारे 30 वर्षाच्या काळासाठी सारा गोळा करण्याची शिफारस सरकारकडे केली. सरकारच्या विविध पद्धती, सारा गोळा करण्याची सक्ती, सावकार व पेढ्यांचे वाढते महत्व, त्यातून वाढणारे कर्ज या साऱ्या परिणामांमुळे अखेर 1875 मध्ये दख्खनचे बंड महाराष्ट्रात झाले. त्यातून पुढे सरकारने 1879 मध्ये कर्ज निवारण कायदा आणला. 1882 मध्ये त्यात आणखी सुधारणा करण्यात आली. द डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ऍक्ट. कोणता? द डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ऍक्ट 1879 चा. शेतकऱ्याची स्थिती सुधारण्यासाठी या कायद्याने काही योजना सुचवल्या होत्या. त्या बघूयात. पहिला, सावकारला शेतकऱ्याकडून लगेच कर्ज वसूल करता येणार नाही, त्यासाठी सावकारने दिवाणी कोर्टात कर्ज वसुलीचा खटला दाखल करावा. दुसरं, कर्जबाजारी शेतकऱ्याची सर्व कागदपत्रे तपासून दिवाणी कोर्ट निकाल देईल. इतर गरज वाटली तर कोर्ट सावकारने लावलेला कर्जाचा दर कमी करू शकेल. शिवाय हप्त्याने कर्ज परतफेड करता येईल. तिसरं, कर्जबाजारी शेतकऱ्यांची जमीन सावकारला खरेदी करता येणार नाही. कर्जबाजारीची शेतकऱ्याची जमीन सावकारला खरेदी करता येणार नाही. अगदी अपवादात्मक स्थितीला असे होईल. चौथं, खेड्यातील कुलकर्णींची जमीन खरेदी, विक्री, गहाण आदी प्रकाराची नोंद रजिस्टरमध्ये करणे बंधनकारक असेल. जमिनी संबंधीची प्रकरणे स्थानिक पातळीवर मुन्सफ या अधिकाऱ्यांनीच सोडवावीत. तगाईची सोय करण्यात यावी. तसेच शेतकरी बँका सुरू करण्यात याव्या.
1901 चे दुरुस्ती विधेयक लँड रेव्हेन्यू कोड 1879 च्या कायद्यानुसार शेतकरी हा जमिनीचा मालक नसून त्याला फक्त लागवड करण्याचा हक्क होता. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याने सारा भरला नाही तर जमीन खालसा करण्याचा सरकारला अधिकार होता. जमीन गहाण टाकून शेतकरी कर्ज घेत असे, पण कर्ज न फिटल्यास सावकार जमीन बळकावीत असे. यावर उपाय म्हणून जमीन विकण्याचा त्याचा हक्क मुंबई सरकारने काढून घेण्याचे ठरवले आणि त्याच्याकडून जमीन महसूल संहितेचे दुरुस्तीचे सुचवणारे विधेयक 1901 रोजी मांडले. या विधेयकानुसार सरकारने खालसा केलेली जमीन कलेक्टर मार्फत कुडाला लागवडीसाठी मिळाली की ती विकता किंवा गहाण टाकता येणार नाही अशी तरतूद केलेली होती. हे विधेयक पास झाल्यावर शेतकरी उपरी कुडे बनून सावकार व कुणबी देखील मरणार होते. तसेच ब्रिटिश सरकार सर्वात मोठी जमीनदार बनणार अशी स्थिती येणार होती. त्यामुळे टिळकांसह अनेकांनी या विधेयकाचा विरोध केला. सरकारचा निषेध करण्यासाठी 27 जुलै 1901 रोजी मुंबईत गोखलेंनी मोठी सभा भरवली. शेतकरी वर्गाच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारचा निषेध करण्यासाठी फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, खरे, भालचंद्र कृष्ण भाटवडेकर, गोकुळदास पारेख यांनी सभात्याग केला. भारताच्या कायदे मंडळाच्या इतिहासातील हा पहिला सभात्याग होता. या 5ही लोकप्रतिनिधींचे टिळकांनी अभिनंदन केले होते. कुड कायदा बघूयात आता. 3 ऑक्टोबर कधीचा आहे बघा कुड कायदा. 3 ऑक्टोबर 1939 रोजी मुंबई प्रांतातील विधानसभेचे कुड कायदा मंजूर केला, जो मुंबई शहर सोडून बाकी सर्व प्रांताला लागू करण्यात आला. 1 जानेवारी 1938 पूर्वी कमीत कमी 6 वर्ष तरी एखाद्या कुळाने स्वतः जमीन कसली असल्यास त्याला या कायद्याने संरक्षण कुळ म्हणून मान्यता दिली होती. 1939 मध्ये खेर मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यावर 2 एप्रिल 1940 रोजी 93 कलमी राजवटीत प्रथम 4 जिल्ह्याचा कुळ कायदा लागू करण्यात आला आणि 11 एप्रिल 1946 पासून तो सर्व मुंबई प्रांतात लागू करण्यात आला. 1946 च्या कुळ कायद्यातील दुरुस्तीनुसार जमीन मालक कुळाकडून वसूल करीत असलेल्या खंडाचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 1948 मध्ये यात आणखी दुरुस्ती करून सर्व कुळांना संरक्षण देण्यात आले. खोती कायदा काय होता तो बघूयात. कोकणात वस्ती नव्हती तेव्हा उजाड गावे बसवण्याची किंवा जंगल तोडून आपल्या खर्चाने वसाहत वाढवण्याचे काम आम्ही केले आहे असा खोतांचा दावा होता. आपण उर्वरित महाराष्ट्रातील पाटील कुलकर्णी त्याचप्रमाणे फक्त सारा कर गोळा करीत नाही असे त्यांचे म्हणणे होते. खोतीचे हक्क ब्राह्मणांपेक्षा काही मुस्लिम, मराठी व प्रमुख महाराणी लाभलेले होते. सनद मिळालेल्या किती शेतसारे सरकारकडे जमा करावा याबाबत सरकारने सर्वेक्षण केले. मात्र गावातील जमीन कोणत्या शेतकऱ्याला लागवडीसाठी द्यावी आणि उत्पन्नाचा किती भाग कुळाकडून घ्यावा या बाबतीत सरकारने हस्तक्षेप करू नये असे खोतांचे म्हणणे होते. आपल्या हक्काच्या रक्षणासाठी खोत कोर्टात गेले. या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी मुंबई सरकारने आयोग नेमला व 1880 मध्ये खोती वतन कायदा करण्यात आला. कधी? 1880 मध्ये करण्यात आला. रावसाहेब मंडलिक यांच्या प्रयत्नामुळे सरकार व खोत दोन्ही पक्षांना मान्य अशी तडजोड करण्यात आली. 1880 सालच्या या कायद्याने सरकारला वेळोवेळी सारा वाढवण्याचा अधिकार आहे आणि खोती गावचा सरकारने ठरलेला सर्व सारा खोताने दिला पाहिजे अशी तरतूद करण्यात आली. मुंबई विधिमंडळात कोकणातील कुळांचे शोषण करणाऱ्या जमीनदार खोताच्या विरोधात सर्वप्रथम विधिमंडळातील C.K. बोले व आनंदराव सुर्वे या ब्राह्मणेतर सदस्यांनी तक्रार केली. कुळ कायद्यात दुरुस्ती केल्यामुळे 1946 साली खोती कायदा देखील दुरुस्ती करणे अटळ झाले. 1949 मध्ये रत्नागिरी आणि कुलाबा या जिल्ह्यातील खोती पद्धत नष्ट करण्याचा कायदा मंजूर करण्यात शेतीविषयक बादशाही आयोग बघूया. 23 एप्रिल 1926 रोजी लॉर्ड लिनलिथगो यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील शेतीच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी हा आयोग नेमण्यात आला. यात 4 ब्रिटिश व 5 भारतीय असे एकूण 9 सभासद होते. यात बाळकृष्ण सीताराम कामत हे मवाळ नेते होते. याच आयोगातील नरेंद्रनाथ गांगुली यांनी 1935 मध्ये एक पुस्तक प्रसिद्ध केले, द इंडियन पेझंट अँड हिज एन्व्हायरमेंट. यात त्यांनी 1926 ते 1928 या काळातील महाराष्ट्रातील शेतीचे, सहकारी चळवळीचे तसेच अकोला व नागपूर येथील कापसाच्या बाजारविषयी लिहिले आहे. बादशाही अहवाल 14 एप्रिल 1928 रोजी प्रसिद्ध झाला. जमिनीची पोट विभागणी वक्फी खंडनामुळे व्यक्तीच्या मालकीच्या भूखंडाचा आकार इतका कमी होत असे की शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसे. 1947च्या मुंबई प्रांतातील तुकडेबंदी आणि धारण जमीन एकत्रीकरण कायद्यानुसार जमिनीचे आणखी तुकडे पडतील अशा रीतीने तिचे हस्तांतरण करण्यास किंवा तिची वाटणी करण्यास मनाई करण्यात आली. मात्र 1894च्या कायद्यानुसार दिली जाणारी वाजवी नुकसान भरपाई स्वीकारून जमिनीच्या तुकड्याचे सरकारने हस्तांतरण करण्यास 1947च्या कायद्याने परवानगी
दिली. काही महत्त्वाची औद्योगिक घराणी. बजाज घराणे बघूयात. भारतातील एक महत्त्वाचे उद्योग घराणे वर्धा येथील शेठ बच्छराज बजाज यांनी वयाच्या 4थ्या वर्षी दत्तक घेतलेले जमनालाल बजाज 1889 ते 1942 हे या उद्योग समूहाचे संस्थापक होते. त्यांनी व्यापारी, पतपेढीदार आणि कापूस व्यापारी म्हणून व्यवसायाचा श्री गणेशा केला. 1926 साली या समूहातील बच्छराज फॅक्टरीज लिमिटेड मुंबई हा पहिला निगम, तर 1931 साली हिंदुस्तान शुगर मिल्स लिमिटेड गोकर्णात उत्तर प्रदेश हा पहिला साखर कारखाना स्थापन झाला. महात्मा गांधी जमनालालांना व्यापारी राजपुत्र मर्चंट प्रिन्स म्हणून संबोधित. आपण मिळवलेल्या प्रचंड संपत्तीचा जमनालालांनी जनकल्याणासाठी विनियोग केला. बजाजांकरवी अनेक न्यास उभारण्यात आले. त्याचप्रमाणे देणग्या देण्यात आल्या. उदाहरणार्थ मुंबई विद्यापीठास 10 लाख रुपयाची देणगी देऊन उभारण्यात आलेली जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. द्वितीय महायुद्धानंतर काळात झालेली बजाज घराण्याची वाढ ही कमलनयन व रामकृष्ण या दोन बंधूंच्या कर्तृत्वामुळे झाली. कुर्ला या मुंबईच्या उपनगरात असलेल्या मुकुंद आयर्न अँड स्टील वर्क्स या विशिष्ट प्रकारचे पोलाद निर्माण करणाऱ्या सहयोगी कारखान्यात स्थापना 1937 अद्ययावत संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. कमलनयन बजाज 1915 ते 72. जमनालाल व जानकी देवी यांचे हे प्रथम पुत्र. राजकारण व समाजकारण यांचा वारसा त्यांनी परंपरेने लाभला होता. लोकसभेचे ते अनेक वर्ष सदस्य होते. त्यांनी बजाज इलेक्ट्रिकल स्कूटर, 3 चाकी मालवाहू गाड्या व रिक्षा, बजाज ऑटो सिमेंट, उदयपूर सिमेंट वर्क, आयुर्वेदिक औषध निर्मिती, आयुर्वेद सेवाश्रम लिमिटेड इत्यादी विविधांगी उद्योग सुरू केले. वयाच्या 57व्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन झाले. रामकृष्ण बजाज आता बघूया. हे जमनालाल व जानकी देवी यांचे द्वितीय पुत्र. जन्म वर्धा येथे झाला. रामकृष्णांचे शिक्षण वर्धा येथे चालू असतानाच स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांनी 1940 ते 45 दरम्यान 3 वेळा कारावास भोगला. रामकृष्णांनी जपान, स्कीसैर, रूसी युको के बीच, अटलांटिक के उस पार, दी हिंदी, द यंग रशिया व सोशल रोल ऑफ बिझनेस ही इंग्रजी पुस्तके आहेत त्यांची. बरं का, बघा किती कमी वयामध्ये लिहिली त्यांनी. राहुल बजाज बघूयात. हा कमलनयन व सावित्री बजाजांचा मुलगा. बजाज घराण्याची ही 3री पिढी. ते 1972 पासून बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष होते. आता बघूयात. वालचंद्र हिराचंद दोशी यांच्यावर प्रश्न आला आहे, कोणती कंपनी स्थापन केली होती म्हणून. 1882 ते 1953 मध्ये वालचंद हे मूळचे सोलापूरचे होते. बांधकाम व्यवसायाचे माहितगार असलेल्या फाटक यांच्या बरोबरच फाटक वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ते बांधकाम व्यवसायात उतरले. बार्शी लाईट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे 14 वर्ष त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी, तडवळ, बोरीबंदर, कळटी रोड, ठाणे, कल्याण यासारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईचा तानचा प्रकल्प, बोरीघाटातील बोगदे, सिंधू व इरावती नदीवरील पूल यासह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी यांच्यातील धडाडी दाखवली. जहाज बांधणीसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अँड मोटार ही मोटार निर्मिती कंपनी आणि विमान निर्मितीसाठी हिंदुस्तान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाईप फाउंड्री, खाणकाम, रायफल्स बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व सरकार कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबवला. उद्योगांच्या अडचणी सोडवण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्की आदी संस्थांची उभारणी केली. वालचंद यांनी स्थापन केलेल्या कंपन्या कोणत्या आहेत यावर प्रश्न आला होता. प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट्स लिमिटेड, सिंडिया स्टीमशिप कंपनी 1919 ची, वडगाव शुगर फॅक्टरी, ॲक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अँड मोटार कंपनी, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन 1926, इंडियन ह्यूम पाईप, प्रीमियर ऑटोमोबाईल्स 1944, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंद नगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी तालुक्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यानुसार आवश्यक ती पावले टाकली. युद्धकाळात ब्रिटनच्या विमान खात्याचा अर्थमंत्री लॉर्ड लिव्हरब्रूक याचा भारतात विमान कारखान्याचा काढण्यास विरोध होता. म्हैसूरच्या महाराजांनी बेंगळूर जवळ 300 एकर जागा उपलब्ध करून दिल्यामुळे 24 डिसेंबर 1940 रोजी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान निर्मितीचा कारखाना त्यांनी सुरू केला. पण या उद्योगाचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने कंपनीचा कारभार वालचंद शेठ यांच्या संमतीने आपल्या हाती घेतला. याच हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड कंपनीचे पुढे 1964 साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असे नाव
झाले? हा प्रश्न विचारला होता बघा. एअरक्राफ्ट लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. कधी? 2021चा गटबजा पेपर आहे कंबाईनचा बघा, त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता आणि तो हॅशटॅग झाला, कारण तिथे एअरक्राफ्ट लिमिटेड कंपनीचे पुढे 1964मध्ये काय झालं होतं, मग हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असे नाव झाले होते. विशाखापट्टणम येथे वालचंद यांच्या नियंत्रणाखाली शिंदिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी मार्फत नौकाबांधणी उद्योगाचा शुभारंभ 21 जून 1941 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला. युद्धकाळात कंपनीकडे असलेल्या 19 स्टीम्सपैकी 16 सरकारला द्यावे लागले. युद्ध संपल्यावर सिंधिया कंपनीने नौकाबांधणीचा उद्योग पुन्हा सुरू केला. सप्टेंबर 1947 मध्ये जल आझाद आणि जल जवाहर या बोटींनी समुद्रात संचार करण्यास सुरुवात केली. 27 जून 1944 रोजी प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेड या कंपनीच्या स्थापनेस सरकारने वालचंद यांना परवानगी दिली. याशिवाय हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी आणि इंडियन ह्यूम पाईप कंपनी या कंपन्या वालचंद समूहाने युद्धापूर्वी स्थापन केल्या होत्या. आता बघूयात किर्लोस्कर घराणी, यावर देखील प्रश्न विचारले आहेत. राज्यसेवेला जास्त करून किर्लोस्कर प्रश्न विचारले जातात. किर्लोस्कर हे भारतीय उद्योगधंद्याच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध कारखानदार घराणे. लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर 1869 ते 1956 हे किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक. 1897 साली ते मुंबई सोडून बेळगावला आले. थोरल्या भावाच्या मदतीने त्यांनी सायकल, पवनचक्की, कडबा, कापणी यंत्र, लोखंडी नांगर वगैरे वस्तूच्या उत्पादनास प्रारंभ केला. 1910 साली औंध संस्थानाच्या मदतीने लक्ष्मणरावांनी कुंडल्याच्या माळावर किर्लोस्कर ब्रदर्स या नावाने कारखाना उभारला व किर्लोस्कर वाडीचा वसाहतीस प्रारंभ केला. या कारखान्यातून लोखंडी नांगर, चरक, मोटार, रहाट इत्यादी कृषी अवजारांचे उत्पन्न सुरू झाले. भांडवल वाढवण्यासाठी 1920 साली कारखान्याचे मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यात आले. लक्ष्मणराव याचे 3 मुले शंतनूराव, राजाराम पंत आणि रवी यांच्या प्रयत्नामुळे किर्लोस्कर उद्योग समूहाची वाढ होऊ लागली. म्हैसूर संस्थानात हरिहर येथे यांत्रिक उपकरणे तयार करण्याचा कारखाना त्यांनी 1941 मध्ये सुरू केला. 1946 साली पुण्याजवळ खडकी येथे किर्लोस्कर ऑइल इंजिनचे उत्पादन सुरू झाले. 1946 मध्ये आता बघूयात गुरुनाथ प्रभाकर ओगले 1887 ते 1944. भारतातील औद्योगिकरणास हातभार लावणारे प्रसिद्ध कारखानदार व ओगलेवाडी येथील ओगले ग्लास वर्क्सचे संस्थापक. जन्म बावडा कोल्हापूर येथे झाला. स्वतंत्र व्यवसायातील अपयशामुळे गुरुनाथांनी किर्लोस्कर बंधूच्या कारखान्यात अभियंत्याच्या नोकरी पत्करली. पुढे ओगलेवाडी येथील आपल्या भावाच्या काच कारखान्यात ते काम करू लागले. हिंदुस्थान सरकारने त्याचा काच उत्पादनाचा उच्च शिक्षणार्थ शिष्यवृत्ती देऊन विलायतेस पाठवले. तेथून भारतात परतल्यावर 1925 ते 26 पासून प्रसिद्ध प्रभाकर कंदीलचे उत्पादन त्यांनी सुरू केले. पूर्वीचे त्रावणकोर म्हणजेच केरळ व श्रीलंका येथील सरकारांशी काच कारखाने सुरू करण्याबद्दल त्यांनी वाटाघाटी करून प्रत्यक्ष कारखान्याची उभारणी केली. 1942 ते 1943 तथापि प्रभाकर कंदिलांची निर्मिती ही गुरुनाथांची सर्वात महत्त्वाची कामगिरी समजली जाते. प्रभाकर कंदील पुढे लवकरच जगद्विख्यात झाले. आता बघूयात आर्थिक राष्ट्रवाद व विचारवंत. मुंबई व कलकत्ता विद्यापीठाच्या स्थापनेनंतर बंगाल व महाराष्ट्रात पदवीधरांची पिढी तयार झाली. त्यांनी इंग्रजी ग्रंथाचा अभ्यास सुरू केला. इंग्रजांची अर्थव्यवस्था समजावून घेतली. त्यामुळे त्या अर्थव्यवस्थेचे भारतीय जीवनावर होणारे बरे वाईट परिणाम त्यांना समजू लागले. सुरुवातीच्या काळात हा आर्थिक फरक समजून घेणे त्याची कारण मीमांसा करणे असे सुरू झाले. हळूहळू ब्रिटिश व्यवस्थेच्या अन्यायीमुळे त्यांना समजू लागली. त्याच्या विरुद्ध ते आपल्या भावना व्यक्त करू लागले. यातच आर्थिक राष्ट्रवादाचा उगमाची सुरुवात सापडते. त्यांनी आधी नाना शंकरशेठ, महात्मा फुले, रामकृष्ण विश्वनाथ, भास्कर पांडुरंग यांनी वेळोवेळी केलेल्या विधानातून ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाचे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचतच होते. 1840 नंतर आर्थिक शोषणावर उघड भाष्य केले जाऊ लागले. पुढे दादाभाई नौरोजी व न्यायमूर्ती रानडे यांनी आर्थिक राष्ट्रवादाला सौंधिक रूप दिले. नाना शंकरशेठ आता बघूयात. व्यापाराच्या वाढीसाठी देशात आपण काय बघत आहोत, नाना शंकरशेठ यांच्याविषयी माहिती बघत आहोत. व्यापाराच्या वाढीसाठी देशात बँका आवश्यक आहेत असे त्यांना वाटत होते. म्हणून 1842 साली स्थापन झालेल्या बँक ऑफ वेस्टर्न इंडिया या बँकेचे ते प्रवर्तक डायरेक्टर बनले. देशाची चलन व्यवस्था, व्यापार समृद्ध झाला पाहिजे असे त्यांना वाटायचे. शेतीचे महत्त्व सांगताना नाना म्हणत, शेती सुधारली की कारखानदारी येईल आणि केवळ शेती प्रधान म्हणविला जाणारा हा देश उद्योग प्रधान होण्यास वेळ लागणार नाही. साखरेच्या उत्पादनाकडे देखील त्यांचे लक्ष होते. मॉरिशस देशातून त्यांनी ऊसाचे बेणे देखील आयात केले होते.
तर नाना शंकर शेट यांनी. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा लक्ष्मी ज्ञान हा ग्रंथ अर्थशास्त्रावर आहे. कोणता? लक्ष्मी ज्ञान. लोकहितवादी यांचा हा ग्रंथ क्लिफ्ट यांच्या ग्रंथाच्या आधारे रचल्याचे ते स्वतः सांगतात. कोणाच्या? क्लिफ्ट. यात त्यांनी ब्रिटिश करीत असलेले आर्थिक शोषण म्हणजे सत्ताधारी व अनुत्पादक वर्गाने केलेले शोषण आहे असे म्हटले आहे. आपल्या ग्रंथात त्यांनी यंत्रयोगीन औद्योगिक भांडवलदारीचा मार्ग अनुसरण्यावर भर दिला. लोकहितवादीने आपल्या शतपत्रातून अनेक आर्थिक बाबीवर भर दिला. त्यांनी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाची चिकित्सा केली. त्यांच्या ग्रामरचना या ग्रंथात ते म्हणतात, इंग्रजी सत्तेमुळे या देशात फार मोठे दारिद्र्य आले, लोक अन्नाला महाग झाले, न्याय अत्यंत महागडा झाला. आता बघूयात हरिकेशवजी. देश व्यवहार व्यवस्था हा ग्रंथ हरिकेशवजी यांनी 1854 साली मुंबईत प्रसिद्ध केला. कोणता? देश व्यवहार व्यवस्था. हा ग्रंथ मिसेस मार्क्स व जॉन मिल यांच्या ग्रंथावर आधारित आहे. हा ग्रंथ संवाद रूपाने रचला आहे. हिंदुस्थानच्या आर्थिक अस्तित्वाचा विचार त्यांनी या ग्रंथात मांडला आहे. तत्कालीन कुटुंब नियोजनाचा एकमात्र उपाय म्हणजे विवाह उशिरा करणे हा आहे असे ते सुचवतात. हरिकेशवजी. कृष्ण शास्त्री चिपळूणकर. अर्थशास्त्र परिभाषा हा ग्रंथ चिपळूणकरांनी 1855 साली प्रकाशित केला. अर्थशास्त्र हा शब्द त्यांनी मराठीत रूढ केला असे मानले जाते. आता बघूयात रामकृष्ण विश्वनाथ. मी नाही का आजच एक गोष्ट पोस्ट केली आहे, ती तुम्ही चॅनलला जाऊन बघून घ्या. त्यामध्ये कोणी कोणता ग्रंथ लिहिला, कोण काय म्हटलं आहे, सगळ्याच गोष्टी नीटपणे सविस्तर मी तिथे लिहिलेल्या आहे. त्या तुम्ही पोस्टवर जाऊन बघू शकता. रामकृष्ण विश्वनाथ कोविंद यांनी बघा, रामकृष्ण विश्वनाथ यांनाच काय म्हणतात? कोविंद यांनी 1843 मध्ये हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रतीची स्थिती व पुढे त्याचे काय परिणाम होणार हा ग्रंथ लिहिला. कोणता? हिंदुस्थानाची प्राचीन व सांप्रतीची स्थिती व त्याचे पुढे काय परिणाम होणार हा ग्रंथ लिहिला. त्यात अर्थशास्त्र व समाजकारण यांचे यथायोग्य मूल्यमापन केलेले आहे. हा आधुनिक मराठीतील पहिला अर्थशास्त्रीय ग्रंथ होता. भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे म्हणून रामकृष्ण विश्वनाथ यांना ओळखले जाते. हा PYQ आहे. कारखानदारीच्या अभावामुळे हिंदुस्थान मागे पडला असल्याने शेअर भांडवल गोळा करून उद्योग उभारावेत असा उपदेश ते लोकांना करीत. भारतीयांना व्यापाराची समज आहे, पण इंग्रजांनी सर्व व्यापारावर मक्ता निर्माण केल्यामुळे आपण हतबल ठरलो असे ते म्हणत. आता बघूयात भास्कर पांडुरंग तरखडकर. 1841 साली भास्कर तरखडकर यांची बॉम्बे गॅझेट हा PYQ आहे. बॉम्बे गॅझेट जोडायला मला विचारला होता. बॉम्बे गॅझेट कोणाचा? तर भास्कर तरखडकर यांचा. वृत्तपत्रात अहिंदू या टोपण नावाने 8 पत्रे प्रकाशित झाली. या पत्रातून त्यांनी इंग्रजांवर टीका करून त्यांच्या आर्थिक शोषणाची मीमांसा केली. भारताची सर्व संपत्ती आता ब्रिटनमध्ये नेण्यात आली आहे आणि आम्हाला रोजगार राहिलेला नाही असा उघड आरोप त्यांनी केला. बॉम्बे गॅझेट या पत्राचे संपादक एक इंग्रज गृहस्थ होते, पण ते भास्कर रावांच्या लेखांशी सहमत होते. इंग्लंडमध्ये हिंदुस्थानातून संपत्तीचा ओघ वाहत असून इंग्रजांनी हिंदुस्थानाला भिकेला लावले हा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांच्या आधी भास्करराव तरखडकरांनी मांडला होता असे य.दी. फडके म्हणतात. न्यायमूर्ती रानडे यांनी भारताच्या आर्थिक शोषणास खंडनी असे म्हटले. कोणी काय म्हटले हे विचारतात. न्यायमूर्ती रानडे यांनी भारताच्या आर्थिक शोषणास खंडनी असे म्हटले. अशा पद्धतीने आपण अर्थव्यवस्था हा टॉपिक संपूर्ण कव्हर केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक, एक सबस्क्रिप्शन आणि एक शेअर हेच माझं मोटिवेशन आहे. हे तुम्हाला आता पाठच झालं असणार आहे, पण नवीन विद्यार्थ्यांकरिता ही गोष्ट नेहमी सांगायला हवी. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कंप्लीट सिरीज ऐका. खरंच खूप मजेशीर आहे. जरी अभ्यासाकरिता तुम्ही ही सिरीज नाही ऐकत असाल तरी माझी एक आवर्जून विनंती आहे की प्रत्येक व्यक्तीला इतिहास माहीत असावा, अर्थव्यवस्था काय आहे ही देखील माहिती असावी. कारण असे असंख्य विद्यार्थी आहेत त्यांना ह्या गोष्टीचं काहीच माहिती नाही आहे. असं शून्य माहिती आहे. जसं की मी सुद्धा या स्थितीतून गेली आहे. फक्त एक्झाम द्यायची, परीक्षा द्यायची, आपण शिकलो ते फक्त डोक्यामध्ये ठेवायचं, पण पुस्तकं कधी वाचायची नाही. असं न
असं होऊ द्यायचं नाही. आता संपूर्ण पुस्तक वाचन करायचं व्यवस्थित पद्धतीने. आपल्याला माहिती झाली तर काय त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. आपण आपल्या भविष्य घडवणार आहोत. आपल्या मुलांना सगळी माहिती आपण आपल्या आपल्या डोक्यामध्ये जर स्थित असेल तर ती आपल्या मुलांना आपण सांगू शकेल. त्याच्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे. त्यामुळे पुस्तके जास्तीत जास्त वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.